पुढची बातमी. काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्यांच्या संसदीय मतदारसंघ रायबरेलीच्या दौऱ्यावरती होते. तिथे दिशा यांच्या बैठकीदरम्यान त्यांच्यामध्ये आणि उत्तर प्रदेशचे मंत्री दिनेश प्रताप सिंह यांच्यामध्ये जोरदार वाद झालाय. राहुल गांधी यांनी बैठकीमध्ये सांगितले की ते दिशाचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांना विचारल्यानंतरच चर्चा व्हायला हवी. यावरती मंत्री दिनेश प्रताप सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं की जेव्हा तुम्ही लोकसभेमध्ये अध्यक्षांचं म्हणणं ऐकत नाहीत तर मी इथे त्यांचं म्हणणं ऐकण्यास बांधील नाही. या विधानामुळे बैठकीमधील तणाव आणखीन वाढला. दोन्ही नेत्यांमधील वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये राहुल गांधी आणि दिनेश प्रताप यांच्यातील शाब्दिक चकमक स्पष्टपणे ऐकू येते. दिनेश प्रताप सिंह हे एकेकाळी गांधी कुटुंबाच्या खूप जवळचे होते, जरी नंतर त्यांनी सोनिया गांधींच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. तर या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, व्हिडिओ समोर आलेला आहे एका बैठकीतला. नेमकं काय घडलं होतं या बैठकीत? इतका वाद झाला? बिलकुल, रायबरेलीमध्ये ही बैठक सुरू होती. सोप्या भाषेमध्ये सांगायचं असलं तर महाराष्ट्रामध्ये जसं डीपीडीसीची मीटिंग असते, म्हणजे की जिल्ह्याची संदर्भातची जी समिती असते विकास कार्याच्या संदर्भातची, तशी बैठक असते. तशीच उत्तर प्रदेशमध्ये पण असते, परंतु त्याला दिशा हे नाव दिलेलं असतं. डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंटच्या संदर्भातची ही बैठक असते आणि त्या बैठकीला तिथले खासदार हे उपस्थित असतात आणि तिथले इतर जे आमदार आणि मंत्री हे सुद्धा उपस्थित असतात आणि त्यामुळेच वाद निर्माण झालेला आहे. त्याचा अध्यक्ष जे होते ते राहुल गांधी हे असतात जिल्ह्याचे, आणि दिनेश प्रताप हे जे आहेत, दिनेश प्रताप सिंग हे अगोदर काँग्रेसमध्ये होते पण आता ते भाजपमध्ये आहेत आणि मंत्री पण आहेत. आणि ठिणगी इथूनच भेटलेली आहे की प्रत्येकाला मुद्दा मांडण्यासाठी संधी आहे. आणि राहुल गांधी म्हणले की अगोदर अध्यक्ष असल्यामुळे आपला अधिकार आहे, परंतु दिनेश प्रताप म्हणले की आम्ही तुमचं का ऐकावं, कारण तुम्ही संसदेमध्ये लोकसभेमध्ये अध्यक्षाचं ऐकता का, त्यामुळे अगोदर आमची बाजू तुम्हाला ऐकून घ्यावी लागेल. त्यामुळे या क्षुल्लक कारणावरून तू झाली आणि दोघांमधला वाद जो आहे तो व्हायरल झालेला आहे. इकडे उपराष्ट्रपतीचा शपथविधी सोहळा होता, त्याच्यामध्ये राहुल गांधी आले नाहीत, त्यांनी दांडी मारलेली आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारचा वाद समोर आला आणि त्याच्यामधून व्हिडिओच्या माध्यमातून तो व्हायरल पण झालेला आहे. निश्चित. रामराजे, धन्यवाद सविस्तर माहिती करता.